अनपेक्षित प्रेम भाग 2. पायल खूप आनंदात होती आज. तिच्या मम्मी पप्पांच्या नजरेत तिच्याबद्दलचे कौतुक अगदी ओसंडून वाहत होते आणि तिच्या अक्षय दादाने तर आज तिला खूप चांगले प्रेझेंटही दिले होते. आज तिच्या पहिल्या व्हिडिओ कॅसेटचे प्रकाशन झाले होते. नवनवीन ओळखी झाल्या होत्या. प्रत्येकजण तिच्या जादूमयी सुरांचे कौतुक करीत होते. पायल खरोखरी कौतुक प्रशंसेने न्हावून निघाली होती. कार्यक्रम खूपच छान झाला होता. आजच्या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील बऱ्याच मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. ज्यांना कधी समक्ष भेटायला मिळेल की नाही हा प्रश्न पडणाऱ्या पायलला आज त्यांचा आशीर्वाद मिळाला होता, तोही प्रत्यक्ष. पायल अगदी दिपून गेली होती, भारावली होती. उद्घाटन करताना पंडित उदयराज यांनी तिचे कौतुक केले होते. लता दीदींसारख्या व्यक्तीचं दर्शन मिळालं होतं. ख्यातनाम संगीतकारांनी तिचे गाणे ऐकून तिला गाण्याचा रियाज करून संगीत क्षेत्रात राज करण्याचा आशीर्वाद दिला होता. कार्यक्रमाच्या वेळी चक्क 2 मूव्हीजच्या तिला ऑफरही आल्या आणि काहींनी वैयक्तिक भेटून तिला इतरही ऑफर दिल्या होत्या. आज ती उत्सवमूर्ती असल्यानेही असेल, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता शांतपणे ती झोपण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु दिवसभराची वेगवेगळी दृश्ये तिच्या नजरेसमोरून तरळून जात होती. आज स्वप्नपूर्तीचा दिवस. ती तो क्षणभरही विसरू शकत नव्हती. पण लग्नानंतर आपल्या गाण्याचे काय? तेथे आपल्याला वाव मिळेल? गाणं आवडतं, बस एवढेच म्हणाले होते प्रसाद. फक्त आवड, आणि पुढे आपल्याला गाणं शिकता आलं नाही किंवा आपली कला लोकांपर्यंत न पोहोचता फक्त 4 भिंतीत राहिली तर? या विचारांनी पायल अस्वस्थ झाली. लग्नाचा निर्णय घेण्यात आपली चूक तर झाली नाही ना? आज जे आपण अनुभवले आहे ते पुढेही अनुभवावे वाटते. मोठी गायिका व्हावे असे आज का एवढे प्रकर्षाने वाटत आहे? आपली ही कॅसेट प्रसादला पाठवायला पाहिजे. काय असेल त्याची प्रतिक्रिया? आवडेल त्याला? नक्कीच आवडेल. आणि महाशय स्वतःची फरमाईश पुढे करतील रोज रोज. इश, काय हे आपले विचार. पायल पायल काय रे दादा? अगं उठ, तुझ्या मैत्रिणीचा सोनलचा फोन आहे. अरे हां, पिकनिकचे ठरले वाटतं. आलेच हां, असं बोलून पायल गडबडीने हॉलमध्ये आली. हाय सोनल, गुड मॉर्निंग. फोन उचलून पायल म्हणाली. मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. म्हटलं बाईसाहेबांना गोड झोपेतून जागे करावे. का, तुझी झोप खारट झाली की काय? खारट नाही, चक्क उडालीये. अच्छा, होतं, असंही होतं म्हणा. काहींना झोपेत गोड स्वप्न पडतात तर काहींची झोप उडते आणि मग ते दिवा स्वप्न पाहतात. नो, यू आर रॉंग. मी जाम घाबरले आहे, त्यामुळे फक्त भीती वाटते आहे. कसली भीती? पायल, पिकनिकची तारीख ठरली आहे. म्हणून तू घाबरतेस? होय ग, सूरजच्या घरातले कसे असतील, त्यांचे ते जुने रीतिरिवाज, संस्कार. बापरे, मला खरंच टेन्शन आले ग. डोंट वरी सोनल, मी आहे ना सोबतीला. बरं, कधी निघायचे आहे? परवा. सगळ्यांना मेसेज गेला ना? होय, अगदी सगळ्यांना. मी सोडून सगळेजण भारी खुश आहेत. बऱ्याच वर्षांनी एकत्र ट्रिपला जातो आहोत म्हणून. होय ग, 12वी नंतर आपण सगळे वेगळे झालोत. कधीतरी कोणाच्या वाढदिवसाला भेट होते, पण ट्रिपची मजा वेगळीच. होय ग, ही मजा माझ्या बाबतीत सजा झाली नाही म्हणजे मिळवले. सोनल, रेल्वेचे रिझर्वेशन वगैरे झाले ना? म्हणजे काल सूरजने तुला काही सांगितले नाही? छे ग, काल आमची निवांत भेट कुठे झाली कार्यक्रमात. सगळे आले होते, पण बोलायला तसे मिळालेच नाही. अगं, रेल्वेने नाही जायचे, वैभवच्या सुमोने. असं, बरं ठीक आहे. पण सोनल, आज तू माझ्या घरी येऊ शकशील? हो, येते ना. ओके, मग भेटल्यावर बाकीचे ठरवू. ओके, बाय बाय बाय. केव्हा जाणार तुमची पिकनिक? अक्षयने उत्सुकतेपोटी विचारले. परवा जाणार आहोत आम्ही दादा. म्हणजे या क्षणापासून तुझी तयारी सुरू होणार आणि माझी धावपळ. तुझी रे कसली धावपळ? ठीक आहे, बघूया. मग किचनमध्ये जाऊन पायलने पिकनिकचे मम्मीला सांगितले. मम्मी, आजचा आणि उद्याचा दिवस आहे तयारीला. पायल, तू काळजी करू नकोस. अक्षय, अरे अक्षय. एस माताजी. आज्ञा. छान, तू चांगल्या मूडमध्ये दिसतोस पुत्रा. एस मॉमजी. अच्छा, माताजीवरून एकदम मॉमजी. काय हे दादा तुझे? ऑर्डर सोडा आईसाहेब. हे बघ, तुला लिस्ट देते करून. सगळे काही व्यवस्थित आणायचे. कसली लिस्ट? अरे पायल पिकनिकला निघाली आहे ना. पायल सिस्टर, कळली आमची धावपळ आणि पळापळ. होय भ्राताश्री. एकदम भ्राताश्री, हसत अक्षय म्हणाला. एस ब्रदर. मम्मी बघ कशी माझी नक्कल करत आहे. आपली नक्कल करते असं कसं म्हणतात आपण भाऊसाहेब? एवढेच शिल्लक राहिलं होतं ताईसाहेब. आता आज्ञा दिलीत तर मी कामाला जाऊ? अक्षयने अदबीने विचारले. आता आज्ञा विचारत आहात? शिवाय कामही आमचंच आहे, म्हणून देते आज्ञा. नाईलाज झाल्यासारख्या आवाजात पायल म्हणाली आणि चौघांनाही खळखळून हसू आले.
बेटा, तू लग्न होऊन गेल्यानंतर हे घर असे खळखळून हसायला विसरेल. पप्पा, तसं तुम्ही होऊ देऊ नका हं. लवकरच एक छानशी सून घरी आणा, म्हणजे पुन्हा लगेचच हास्याचे फवारे उडायला लागतील. होय ना रे दादा? ताईसाहेब, आपण आपल्या लग्नाचा विचार करावा. आमच्या लग्नाच्या विचारांनी डोक्याला त्रास करून घेऊ नये. अक्षय, पायलचा विचार एवढाही काही वाईट नाही. थोडासा वाईट आहे, एवढे कबूल ना पप्पा? थोडासा वाईट म्हणण्यापेक्षा बराचसा चांगला आहे असे मला म्हणायचे आहे. होय हो, घरातला एकाकीपणा मलाच जास्त जाणवणार आहे. तुम्ही दोघे दिवसभर बाहेरच असता, म्हणून म्हणते बराचसा चांगला वाटणाऱ्या विचारावर तुम्ही लवकर विचार करावा. रमाबाईंनी आपला विचार सांगून टाकला. पप्पा, काय हे तुम्ही या दोघींचे काय ऐकता आहात? माझा एवढ्यात लग्न करण्याचा विचार नाही, किमान अजून 5 वर्ष तरी. बाई ग, किमान 5 वर्षे? अक्षय, अरे आता तुझी कमाल वर्षे सांगू नकोस बाबा, ऐकून मला चक्कर यायची. रमा, अगं असं कसं बोलते आहेस तू? त्याच्या इच्छेविरुद्ध आपण त्याला लग्नाच्या बंधनात कसे काय अडकवायचे? इच्छेविरुद्ध नाहीच हो, पण हे बघ मम्मी, तो विचार नंतर. आधी पिकनिक, पायलची, आणि नंतर लग्न. अगं बाई, मला लिस्ट तयार करायची आहे, असं बोलून रमाबाई त्यांच्या कामाला निघून गेल्या. मम्मीची लिस्ट तयार होईपर्यंत मी माझी कामं आवरतो. अक्षय त्याच्या कामाला लागला. पप्पा पेपर वाचण्यात रंगून गेले. पायलने आपले आवरले. चहा नाश्ता झाला आणि ती कोणकोणते कपडे न्यायचे याचा विचार करू लागली. सोनल कधी तिच्या रूममध्ये आली हेही तिला समजले नाही. वॉर्डरोब उघडून कसला विचार करतेस ग? हाय सोनल, अगं तू केव्हा आलीस? समजलेच नाही. तू तुझ्या कपड्यांकडे बघत होतीस एकटक, तेव्हाच आले. सोनल, कोणते कपडे सोबत घेऊ? चल तुझ्या पसंतीचे घेऊ. मी तर जीन्स, टी शर्ट, शर्ट्स, जॅकेट घेतले. काहीतरीच काय, अगं आपण सूरजच्या घरी चाललो आहोत. जुने रीतिरिवाज पाळले जातात अशा घरी, आणि गावात सुद्धा. सो वॉट, आपण जसे राहतो तसेच राहणार बुवा. सोनल, अगं कपड्यांचे काय मोठे हे, पण अशा वेळी आपली आवड थोडीशी बाजूला सारायची. पण का पायल, हे असे का? सोनल, निदान तू तरी असं विचारू नयेस. तू सूरजवर प्रेम करतेस, कबूल? अरे त्यात ना कबूल करण्यासारखे काय आहे? तर त्याच्यासाठी म्हणून तू जीन्स वगैरे घेऊ नयेस, समजले? नाही, अजिबात समजले नाही. प्रेमाचा आणि माझ्या कपड्यांचा काय संबंध? जीन्स घालणाऱ्या मुली खरं प्रेम करीत नाहीत असे तर म्हणायचे नाही ना तुला? ओ हो सोनल, अगं असे काय करतेस? तुला दाखवायला म्हणून तो घेऊन चालला आहे ना? नाही, मला दाखवायला नाही, मी त्याचे गाव बघायला चालले, समजले? ठीक, तू त्याचे गाव बघ, घरच्यांना बघ, पण त्याचबरोबर ती माणसे तुला बघणार. बघू देत ग, त्यांनी मला पसंत करो ना करो, मला काहीच नाही त्याचे. म्हणजे तुला वाटत नाही त्यांनी तुला पसंत करावे, तुझ्या लग्नाला परवानगी द्यावी? माझ्या दृष्टीने त्यांची पसंती वा परवानगी यांची गरज मला नाही. अगं पण सूरज, त्याला तर आहे ना? हा त्याचा प्रश्न आहे, त्याने सोडवावा. मी का विचार करू? सोनल, प्रश्न त्याच्या एकट्याचा नाही, तुझाही आहे. प्रेम करतेस त्याच्यावर, आणि वर हे त्याचं, ते माझं, असं कसं बोलू शकतेस? पायल, तू कधी कोणावर प्रेम केलेस? नाही. मग मला कसं काय लेक्चर देतेस? अगं लेक्चर कसले त्यात? तुला काय कळणार त्यातले? न कळण्या एवढी बुद्धू नाही म्हटलं. प्रेम केले नसले तरी विचार तरी करू शकते ना? बाई ग, कल्पना, विचार आणि वास्तविकता यात फरक असतो. असू दे ना, तो फरक असणारच, पण काही मूलभूत गोष्टी असतात त्यात फरक नसतो. म्हणजे? सिंपल, तू सूरजवर प्रेम करतेस तरी प्रत्येक गोष्टीत तू हे त्याचं आणि हे माझं म्हणतेस, पण आपलं असं का नाही म्हणत? तू त्याच्यासाठी स्वतःमध्ये थोडाफार चेंज का नाही करू शकत? का करावं मी चेंज? तो डॉक्टर आहे, मीही आहे. माझे स्वतंत्र विचार आहेत, मी कुठल्याच गोष्टीत त्याच्यापेक्षा कमी नाही. मग आम्ही दोघेही बरोबरीचेच आहोत. तो माझ्यासाठी बदलेल का? नाही बदलणार. मग मीच का बदलावे? अगं मी म्हटलं आपण दोघे मिळून इथेच हॉस्पिटल बांधू, चालू, पण नाही, हे एका एवढ्या गोष्टीसाठी तो तयार नाही. अगं माझे डॅडी माझ्यासाठी मोठं हॉस्पिटल बांधायला तयार आहेत. त्यांनी तर पूर्वीच त्यासाठी जागा घेतली आहे. एवढेच नाही तर सूरजबरोबर लग्नाचीही परवानगी दिली आहे. पण सूरज एकच टुणटुणे लावतोय, गावी राहूया, गावी राहूया. शी, त्या गावठी वातावरणात मी तर राहूच शकणार नाही. फक्त सूरजचा हट्ट आहे की एकदा आमचे घर बघ, आमचे गाव बघ, आणि मग ठरव, म्हणून चालले. पण जे काही ठरवायचे ते मी आधीच ठरवले आहे. म्हणजे तुला ते गाव, ती माणसं मनापासून आवडली तरी तू तेथे राहणार नाहीस? पायल, तुला बोलायला काय जाते? तू मस्त लंडनला जाणार आहेस. होय, लग्न ठरले आहे म्हणून. पण एक सांगू, मी कोणावर प्रेम केले असते ना, तर मी तुझ्यासारखा निश्चितच विचार केला नसता. अच्छा, म्हणजे त्या खेड्यात जाऊन राहिली असतीस?
नक्कीच राहिले असते, तेही आवडीने, आमच्या प्रेमासाठी, एकमेकांच्या सहवासासाठी. आणि राहू देत तुझं प्रेम पुराण. कल्पनेच्या गोष्टी कल्पनेतच राहू देत. बोलायला सगळं सोपं असतं, त्यात काही उचलली जीभ लावली टाळायला. बरं बाई, आपले विचार आपापल्या जवळ. तुला योग्य वाटतात ते कपडे तू घे, मला योग्य वाटतील ते मी. ओके? दॅट्स गुड. ओके. आणि त्यानंतर इतर गोष्टींची ठरवाठरव करीत गप्पाही रंगल्या. दुपारचे जेवून सोनलने पायलचा निरोप घेतला. ठरल्याप्रमाणे पायल आपल्या आवरून बसली होती. वेळ होत आली होती. तिला पिकअप करण्यासाठी गाडी येणार होती. रमाबाई पायलला काही सूचना करीत होत्या. मम्मी, किती काळजी करते आहेस तू. अगं पायल स्वतःची काळजी घेईल. तिला कळते कसे वागायचे, कसे राहायचे. मम्मी, पुढच्या महिन्यात लग्न होऊन दूरदेशी जाणार आहे ती. तिच्या मनाची आत्तापर्यंत तयारी झाली असेल. आणि ही तर काय 4 दिवसांची ट्रिप आहे. तू काळजी करू नकोस. माझं आपलं आईचं मन राहवत नाही म्हणून सांगते. मला काय माहीत नाही, आपली पायल सर्व काही मॅनेज करेल. बंगल्यासमोर वैभवची गाडी आली. एक जण खाली उतरत होते. हाय सूरज. हाय वैभव. अरे या ना, चहा सरबत घेऊन निघू. पायल पुढे होत म्हणाली. आता चहा वगैरे काही नको, निघूया, म्हणजे वेळेवर पोहोचणार आपण. अरे पण, तोच गाडीतूनच सोनलने आवाज दिला. पायल, कम ऑन, हरी अप. अक्षय आणि किरणने तिच्या बॅगा तोपर्यंत गाडीवर चढविल्या होत्या. वैभव, गाडी व्यवस्थित चालवा, स्पीड जास्त नको. सूरज, फोन करत राहा मध्ये मध्ये. आईसाहेब, तुम्ही काळजी करू नका, जमेल तेव्हा फोन करूच आम्ही. निघू आता. या निवांत. रमाबाई टाटा करत म्हणाल्या. एन्जॉय युअर सेल्फ अँड हॅपी जर्नी. थँक्यू. अक्षयदादा निघतो. बाय बाय, वैभव म्हणाला. मम्मी बाय. पप्पांना सांग काळजी करू नका. बाय दादा, पायल हात दाखवत म्हणाली. वैभवने गाडी सुरू केली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह, आनंद ओसंडत होता. कित्येक वर्षानंतर पिकनिकला जाण्याचे त्यांचे प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरले होतं. आणि गाडीने स्पीड घेतला. आदिनाथ मोठ्याने म्हणाला, चलो. चंद्रपूर, एकाच वेळी सर्वांनी म्हटले. आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आले होते, त्यामुळे एकमेकांबरोबर गप्पा रंगल्या. मध्येच पायलला डॉक्टर प्रसादवरून चिडवणे सुरू होते. कधी सोनल सूरजची फिरकी घेण्यात आली आणि बरेच काही. जवळजवळ 7-8 तासांचा प्रवास होता. मध्ये एकदा जेवणासाठी तर 2 वेळा चहा कॉफीसाठी ते थांबले होते. चंद्रपूरला पोहोचायला रात्रीचे 7:30 झाले होते. गाडी एका मोठ्या वाड्यासमोर उभी होती. चला, आले तर सरकारचे घर. सरकार, तुमच्या घरच्यांबरोबर बोलायचे म्हणजे टेन्शनच. पायल हळू आवाजात म्हणाली. आत्तापर्यंत मला एकटीलाच टेन्शन होते, आता तुलाही? सोनलने विचारले. कोणीच कसले टेन्शन घेऊ नका, फक्त वागण्यात थोडासा संयम ठेवा म्हणजे झाले. खाली उतरत सूरज म्हणाला. एक एक करीत सर्वजण उतरले. तोपर्यंत गाडीच्या जवळ 2-3 नोकर येऊन उभे राहिले होते. धाकले मालक, सामान काढू नवं? होय, पण सांभाळून. वयजी. दिवाणजी पुढे आले आणि म्हणाले. धाकले सरकार, सर्वांची सोय समोरच्या गेस्ट रूममध्ये केली आहे. अरे वा, उत्तम, सूरज म्हणाला. दिवाणजी गेले. सोनल चटकन म्हणाली. सूरज, खरेच गेस्ट रूममध्ये आमची सोय करून तुझ्या घरच्यांनी खूप चांगले केले. मनासारखे वागता येईल, विदाऊट टेन्शन. सूरज, तुमच्या वाड्याचा दिंडी दरवाजा बंद केला की तुमचा संपूर्ण वाडा बंदिस्त होत असेल नाही? पायल म्हणाली. वाडा कुठला, कैदखाना वाटतोय मला तरी. सोनल वटवटली. प्लीज सोनल, असले काही बोलू नकोस, मला तर आवडणार नाहीच, आणि कोणी ऐकले तर उगाच प्रॉब्लेम नको. सोनलला समजावीत सूरज म्हणाला. देवीदास गेस्ट रूमकडे चालू लागला. बाकीचे अजून इकडे तिकडे बघत होते. ए कम ऑन गाईज, वेलकम वेलकम, सूरज सर्वांचे स्वागत करीत म्हणाला. सगळे समोरच्या बिल्डिंगकडे चालू लागले. बिल्डिंग बाहेरून एखाद्या वाड्यासारखी वाटत होती. त्या वाड्यात नाही, पण या वाड्यात राहायचे तर. सोनल कुजबुजली. अगं, अशा खेड्यात तुला पाहिजे तर काय? हे बघ, प्रत्येक गोष्टीवर तू अशा प्रकारे रिॲक्ट होऊ नकोस. सूरजला काय वाटेल? अगं, तुला इथे थोडे तरी काही आवडेल, या विचाराने त्याने ही ट्रिप अरेंज केली आहे. हे माहिती आहे ना तुला? पायल सोनलला समजावून सांगत होती. बोलत बोलत दोघींनी त्या वाड्यात प्रवेश केला आणि हॉल बघून दोघी स्तंभित झाल्या. वॉल टू वॉल टाकलेला गालीचा, एका बाजूला उंची कोच वगैरे, तर दुसऱ्या बाजूला लोड गाद्या, भारतीय बैठक, ताज्या फुलांचा फ्लॉवर पॉट, झुंबर, टीव्ही, VCD प्लेअर आणि बरेच काही. वाव, छान आहे नाही? पायल आनंदून म्हणाली. आतल्या रूम सजून बघायच्या आहेत. इकडच्या बाजूच्या सगळ्या रूम आधुनिक सुखसोयीच्या आहेत, तर तिकडच्या, अरे मी कशाला सांगू, तुम्हीच बघून घ्या. कोणाला कुठल्या रूममध्ये राहायचे ठरवून टाका, सूरज बोलला.
पायलला खरोखरच तो वाडा खूप आवडला. इकडचे प्रत्येक रूम, फॅन, बेड, साईड टेबल, वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल सोबत अटॅच टॉयलेट बाथरूममध्ये गिझर, शॉवर वगैरे सर्व सोयींनी सुसज्ज होते. प्रत्येकाने रूममध्ये आपापले सामान टाकले. फ्रेश होऊन डायनिंग रूममध्ये या, चहा तयार असेल, सूरजने सांगितले. आणि खरेच फ्रेश होऊन येईपर्यंत गरमागरम चहा, उपीट, बिस्किटं टेबलावर होते. व्यवस्थित डिशेस लावल्या होत्या. 2 नोकर अदबीने उभे होते. एक एक करीत सगळे डायनिंग रूममध्ये आले. चहा नाश्त्याबरोबर हास्यविनोद होतेच. सरकार, तुमचा वाडाही असाच आहे? पायलची उत्सुकता तिला गप्प बसू देत नव्हती. उद्या प्रत्यक्ष बघ, सूरजने सांगून टाकले. चहा घेऊन झाल्यावर काय करूयात? किरणने पुढे विचारले. मोकळ्या हवेत जाऊया, थोडा फेरफटका मारू. आदिनाथची ही आयडिया सर्वांना पसंत पडली. सगळे बाहेर पडले. रमतगमत फिरणे चालू होते. जे कोणी भेटत होते ते सूरजला बघून मुजरा करीत होते. ते बघून बाकीच्यांना गंमत वाटत होती. सूरज सांगत होता ते काही खोटे नव्हते, असं देवीदास म्हणाला. एवढी वर्ष तुम्हाला माझे बोलणे खोटे वाटत होते तर आज समजले मला. नाही यार, खोटे वाटत नव्हते, फक्त एवढे खरे असेल असेही वाटत नव्हते. म्हणजे रे, तुला काय म्हणायचे आहे? सिंपल, थोडे खरे वाटत होते, थोडे खोटे. त्याच्या बोलण्यावर सगळे हसले. सूरज सुद्धा हसू लागला. पायल सोनलला म्हणालीच, सोनल बघ, असे खानदान मिळणार म्हटल्यावर तू खुश व्हायला पाहिजेस. तुलाही असाच मान मिळेल. बकवास, कोणाला पाहिजेल असा हा वाकून केलेला मुजरा? आणि एवढ्यासाठी या गावंढळ गावात राहायचे? मला बाई जमणार नाही. सोनल, अगं हळू, सूरज ऐकेल. आणि ऐकावे हीच तर माझी इच्छा आहे. थोडाही त्याच्या बाजूने विचार करणार नाहीस का? तो करतोय माझ्या बाजूने विचार. पण तू प्रत्येक गोष्ट तिरकस का घेतेस? चांगल्या गोष्टीला तरी चांगले म्हण ना. पायल, तुला त्याने पटवून आणले का प्रत्येक वेळी त्याचीच बाजू? सोनलला मध्येच अडवत पायल रागाने म्हणाली, तसे काही नाही. उगाचच तू त्याच्यावर आणि माझ्यावर ब्लेम करू नकोस. ओके, तू रागावू नकोस. मी आता पुन्हा या विषयावर बोलणार नाही. हा तुझा पर्सनल मॅटर आहे, हे यापुढे लक्षात ठेवून, पायल थोड्याशा रागाने म्हणाली. रागावलीस ना? सॉरी ना पायल, काय करू? अगं, मला या गावात नाही राहायचे आहे. त्यामुळे तू कौतुक केलेस की मला वाटते तू मुद्दाम तसे करतेस. सॉरी, पण मला चांगल्या गोष्टींना